बिलोली देगलूर येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाईच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देईन खासदार अशोकराव चव्हाण। सविस्तर बातमी अशी की महाराष्ट्र राज्य महसूल प्रशासनाच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभार्थ्यांना रेती अल्प दरात व घरकुल लाभार्थ्यांना मोफत देण्यात यावी यासाठी शासकीय डेपोची उभारणी केली असून डेपोमधून रेती सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभार्थ्यांना न मिळता ती रेती आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यात तसेच सोलापूर, लातूर जिल्ह्यात जात असून ऑनलाईनच्या नावाखाली झिरोमध्ये चालवत आहेत। झिरो म्हणजे ब्लॅकमध्ये याकडे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले असून सर्वसामान्य नागरिकांकडून या डेपो चालकावरती कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे। यावरती खासदार अशोकराव चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की असा प्रकार घडत असेल तर निश्चितपणे कारवाई केली पाहिजे। याची संपूर्ण माहिती घेऊन मी जिल्हा अधिकाऱ्यांना रेती डेपो चालकांवरती कडक कारवाई करण्याच्या सूचना देईल। यासाठी त्यांनी जी काढला आहे पण तसं न होता देगलूर बिलोली तालुक्यातील रेती तेलंगणा, कर्नाटक, लातूर या जिल्ह्यामध्ये जात आहे। याकडे दुर्लक्ष केलं। आम्ही त्याच्यामध्ये लक्ष देऊ आणि अशा प्रकारचे गैरप्रकार जर होत असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्याला प्रतिबंध केला पाहिजे। रेती ही उपलब्ध झाली पाहिजे, शासनाचा महसूलसुद्धा बुडून नये ही महत्त्वाची बाब आहे आणि सर्वसामान्यांना योग्य भावामध्ये रेती मिळाली पाहिजे। जर ती इतर राज्यात जाऊन वारेमाप पैसे कमवण्याचं काम जर कोणी करत असेल आणि बेकायदेशीरपणे जर कोणी याचा दुरुपयोग करत असेल तर त्याच्यावर कारवाई निश्चित केली पाहिजे।